नमस्कार. आज आहे तारीख 13. व्हिडिओ करतोय 13 आणि योगायोगाने आज आहे ह्याच्यातला मुद्दा 13 नंबरचा मुद्दा असा आहे की शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सरकारने केली ही कौतुकास्पद बाब आहे. खरंच हा कौतुकास्पद बाब आहे. सरकारचे मी अभिनंदन करतो. मात्र या ऑनलाईन च्या नावाखाली प्रवेश प्रक्रियेस होणारा विलंब म्हणजे होतकरू विद्यार्थ्यांचे हे मानसिक खच्चीकरण आहे. त्याबाबत सरकारने गांभीर्याने त्रुटी दूर कराव्यात. एखादी नवीन गोष्ट करताना पटकन नाही कळत, मी समजून घेऊ शकतो. माझा सरकारी यंत्रणेवर आक्षेप नाहीये, तुम्ही चांगलं काम करताय. पण आजकालच्या विद्यार्थ्यांची मानसिकता आमची त्या काळात होती ती आताच्या मुलांची नाहीये. लगेच वेटिंग मध्ये नाही थांबायला बघत. हल्लीच आमच्या कुडाळ तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत काही विद्यार्थी पालक आलेले माझ्याकडे आणि म्हणत होते असं असं झालं म्हणून आम्ही विचारायला गेलो. ते म्हणाले ऑनलाईन प्रक्रियेत एवढा वेळ लागतोच. त्यांचं काय झालं, ह्यांना मिळालं, माझ्याबरोबरच्या विद्यार्थ्याला मिळालं. मग ते काय होतंय, प्रवेश शेवटी त्याच्यानंतर त्यांनी त्या प्रिन्सिपलने सांगितलं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी यादीत नावं आलीच. पण त्या काळात त्या वेटिंग पिरियडमध्ये त्या मानसिकतेवर काय आघात झाला ना, तो त्या दिवशी पालक आणि प्रिन्सिपलच्या मीटिंगमध्ये मी अनुभवला की ते काय चेहरे होते. त्याच्यानंतर ते ताजेतवाने झाले असतील. तो मानसिक गचका देऊन नंतर आनंदाचा बातमी देऊन दचका देण्यापेक्षा त्याचं वेटिंगच कमी करून टाका ना. तुम्ही चांगलं काम करताय, ते थोडं त्रुटी फक्त दूर करा. यू आर बेस्ट. मी सरकारला सांगतो तुम्ही चांगलं काम करताय. फक्त ऑनलाईनच्या नावाखाली वेटिंग पिरियड करा.